नमस्कार. आठवणीचं पान या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक आठवण मी तुम्हाला सांगत आहे. माझ्या कथेचं नाव आहे आतरंगी मित्र. आता हे बालपणीचेच मित्र होते, त्यामुळं थोडासा खोडकरपणा, थोडासा विनोदीपणा हा आमच्यामध्ये ठासून भरलेला असायचा. कारण अतिशय मोकळं वातावरण होतं. मित्र येतेच, भाऊ येतेच, असं छान आमच्यामध्ये गट्टी जमलेली असायची. त्यात अजय असायचा, अरुण असायचा, विजय असायचा आणि ही मंडळी जी आहेत ती अतिशय अतरंगी असायची. त्यातल्या त्यात विजय हा अतिशय अतरंगी होता. एकदा आम्ही असं बाहेर खेळायला गेलो. दिवाळीचे दिवस होते आणि फटाकडे उडवण्यासाठी मोकळी जागा होती. तिथं आम्ही फटाकडे वगैरे उडत होतो. 3-4 गाढवं त्या ठिकाणी चरत होती. त्या काळामध्ये कुंभाराचा वाडा जो आहे तो बराच लांब होता, पण तो गाढवं चरायला सोडायचा. गाढवाला पायाला बांधलेलं असायचं आणि ते गाढवं चरायला त्या ठिकाणी सोडलेले असायची. विजयच्या काय मनात आलं कुणास ठाऊक, तो उठला, म्हटला 2 मिनिटात आलो, आणि तो घरी गेला. आणि घरी गेल्यानंतर डालड्याचा, पूर्वी वनस्पती म्हणून असं तेलाचा डबा असायचा, डालडा वनस्पती, तो डबा घेऊन आला. त्या कडीला त्यानं दोर बांधला आणि हा दोर त्या गाढवाच्या शेपटीला त्यानं बांधला. गाढवाच्या शेपटीला बांधला आणि त्याच्यात एक फटाका लावला. फटाका जसा फुटला तसा ते गाढव उडायला लागलं आणि धडाधडा पळायचं. जसं पळायला लागलं तशाचा त्या डब्याचा धाड धाड असा आवाज यायला लागला आणि सगळे आम्ही मोठमोठ्यानं हसायला लागलो. आता कळतं की ते चांगलं नव्हतं, पण बालवय असतं, काही समजत नाही. आणि मग त्या डब्याच्या आवाजानुसार ते पळ सुटलं बिचारं. आणि तेवढ्यात काय झालं की दुसरी कुत्री तिकडून यायली आणि कुत्री, मी विजयच्या बरोबर पाठीमागे उभारलेले होते आणि कुत्री भुंकायला लागली. ती कुत्री भुंकू नये म्हणून विजयनं भला मोठा दगड घेतला आणि असा मागं हात करून त्या कुत्र्याला हाणायला गेला. जसा त्यानं मागं हात केला तसा तो दगड माझ्या डोळ्याच्या उजव्या बाजूला बसला आणि मोठ्याने मी ओरडले. रक्ताची धार लागली. अजूनही ती खून माझ्या डोक्याला तशीच आहे. डोळ्याजवळ जी खून आहे ती विजयने दिलेली देणगी आहे. रक्तबंबाळ झालं, बघितलं आणि मग खूप घाबरले. सगळे घाबरले. डोक्याला त्यांना असं धरलं आणि मग माराच्या भीतीनं तो पळून गेला. आणि मग माझ्या मैत्रिणीनं, तिचीच बहीण कांता आणि शांता, ते सख्या बहिणी होत्या, त्या दोघींनी मला तिच्या घरी नेलं. म्हणजे प्लीज सांगू नको आता, घरी कुणाला सांगू नको. घरी मला नेलं. त्याच्यामध्ये हळद भरली आणि गच्च दाबून धरलं. आणि परत आता हे दाखवता लागणार, कारण मग पूर्ण फ्रॉक माझी, त्यावेळेला गवण म्हणायचे, मी सांगितलं तरी गवण सगळी भरून गेलेली. घरी आणलं. आईनं बघितलं आणि आईनं डोक्याला काय झालं तर असं असं झालं. मग तिनं, आईनं कापूस काढला आणि कापूस काढून पाहते तर काय, एवढी भली मोठी कोच त्याला पडलेली. मग लगेच एकाच्या सायकलीवर मला घातलं आणि दवाखान्यामध्ये नेलं. दवाखान्यामध्ये ड्रेसिंग वगैरे केलं आणि जखम हळूहळू ती माझी भरली. पण व्रण जो आहे, हा व्रण अजूनही माझ्या उजव्या डोळ्यावर तर तसंच आहे. तर असं हे आमचे आतरंगी मित्र आणि त्यांची एक एक आठवण. कथा संपली, पण आठवण राहील. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आठवणीसह. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कॉमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रेम देत राहा. धन्यवाद.